लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। मार्च हप्ता 3000 रुपये आणि 1500 रुपये एप्रिल हप्ता वाटप सुरू। 2 गिफ्टसुद्धा वाटप सुरू आहेत। लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार का नाही या संदर्भात आदित्य तटकरे मॅडम यांनी आत्ताच अधिवेशनामध्ये भाष्य केलेलं आहे। त्यांनी विरोधकांना सांगताना आत्ताच सांगितलेलं आहे। आज 13 मार्च आहे, सकाळी 10 वाजता 2 मेसेज आलेले आहेत। सोबत लाडक्या बहिणींसाठी आदित्य तटकरे मॅडमनी थोड्याच वेळापूर्वी पोस्टसुद्धा केलेले आहे की 2 महिन्याचे हप्ते हे निश्चिंत राहावे, सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आपण संपूर्ण व्हिडिओ पाहावा, कारण आपण संपूर्ण माहिती याच्यामध्ये देणार आहोत। थोडं आदित्य तटकरे मॅडम सांगतील, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला हे जे पैसे आहेत ते येणार आहेत। आधी आपण बघूयात की आदित्य तटकरे मॅडम यांनी 21 रुपये बाबत आणि आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार हे सांगितलं आहे। त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला काय करावं लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे पैसे लवकरात लवकर मिळतील। चला व्हिडिओ पाहूया। ज्यांना दिली जात होती तो आकडा तुमच्याकडे असताना, त्यांची नावं असताना सुद्धा अशा 20 ते 25 लाख महिलांना तुम्ही ही लाडकी बहीण योजना दिली। मग आता तुम्ही जर त्यांचं नाव वगळणार असाल तर कुठेतरी एक संदेश असा जातो, त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला। तर आमचं आपल्याला म्हणणं असं आहे की त्यांचं नाव याच्यामध्ये वगळू नये, कारण या 2 वेगळ्या योजना आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं, महिलांचं म्हणणं आहे। तर माझा पॉइंटेड प्रश्न आहे की जी चर्चा आता सुरू आहे की 25 ते 25 लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात येणार आहे, ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं, त्यांचं नाव तुम्ही खरंच वगळणार आहात का ते तुम्ही वगळणार नाही, असा आमचा तिथं प्रश्न आहे। आणि शेवट आमचा पॉइंटेड प्रश्न असा आहे, ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे। इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आहे ना, पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही, असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं। ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला, त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत, याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे, म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे। आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत, त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये। फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीने अफवांच्या इथून आलेला आहे। हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही। आपण आत्ताच पाहिलं लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींना आम्ही वगळणार नाही। सरसकट लाडक्या बहिणींना गिफ्टसुद्धा देणार आणि सरसकट लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्च महिन्याचा हप्तासुद्धा वाटप करणार। त्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे आज सकाळी 10:01 भरपूर लाडक्या बहिणींना 2 मेसेज आलेले आहेत। 1500-1500चे असे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यांना लवकरच त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला काय करायचं आहे नेमकं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना साडीसुद्धा वाटप इथं होत आहे। हे अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी, कारण लाडक्या बहिणींना होळीसाठी सरकारनं आता साडी वाटप करणार आहेत। रेशन कार्ड धारक लाडक्या बहिणींना मिळणार आहे साडी। सोबतच लाडक्या बहिणींना अजून एक गिफ्ट होळीनिमित्त असणार आहे। ते कोणतं गिफ्ट असणार आहे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहेत। आता कोणाला होणार आहेत आणि कधी होणार आहेत बघा, आजपासून 1500 रुपये जमा होणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात करणार आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत। बरं, सरसकट वाटप होणार का, तर हो, लाडक्या बहिणींना कोणीही टेन्शन घेऊ नका। फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर तो सुद्धा आजच येईल, मार्चचा सुद्धा आला नसेल तो सुद्धा आजच येणार आहे। सरसकट वाटप इथं लाडक्या बहिणींचं होणार आहे, त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नये। सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर आहे, कारण ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आपल्याला पैसे येणार नाहीत, आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही। सरसकट लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आता आपल्याला मेसेज पाहायला मिळणार आहेत।
2100 रुपये कधी मंजूर होणार आहेत हे आपल्याला आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। 2100 रुपये हे जे आहे ते आता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच लाडक्या बहिणींना एप्रिलचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये लवकरच होण्याच्या त्याच्यावरती आहे। तर आपण बघूयात की हे कधी होत आहे। तुम्हाला काय वाटत आहे की 2100 रुपये हे तुम्हाला मार्चमध्ये मिळायला हवे होते का एप्रिलमध्ये मिळले तरी चालेल, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। आता आपण बघूयात की कोणाला हे गिफ्ट मिळणार आहे। दुसरं पहिलं गिफ्ट तर साडी आहे। साडी कोणाला मिळणार आहे तर रेशन कार्ड धारकांना ही साडी मिळणार आहे। दुसरं गिफ्ट म्हणजे घरकुल, जे आता बघा घरकुल कोणाला मिळणार आहे, अशा लाडक्या बहिणींना जी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे अशा सर्व महिलांना ही योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज हा करायचा आहे। तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच तिथं त्याचं लाभ मिळणार आहे आणि त्याची जी रक्कम आहे ते रक्कमसुद्धा वाढवलेली आहे। पहिलं जी काही लाडक्या बहिणींना 1,10,20,000 होती ती 2 लाखापर्यंत आता ही जवळपास रक्कम गेलेली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंद झालेला आहे। बँकेमध्ये सुद्धा तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर बघा काही कारणं होती ज्याच्यामुळे ते मिळत नव्हतं, ते सुद्धा सॉर्ट झालेलं आहे। लवकरच लाडक्या बहिणींना आज किंवा उद्यामध्ये साडीसुद्धा वाटप होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांना आज 3 टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत। स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। 3 टप्पे कोणते, आता 12 वाजता सुद्धा एक वाटप जे आहे ते होणार आहे। 12 वाजल्यानंतर परत 3 वाजता हे वाटप होणार आहे। म्हणजे 10 वाजता एक झालं आहे, 12 वाजता आणि 3 वाजता असं 3 टप्प्यात आज होळीच्या अगोदर हे वाटप होणार आहे। हे जे वाटप आहे ते बघा पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जालना, अकोला सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये हे वाटप करायचं ठरवलेलं आहे। याच्यातून आज कोणताही जिल्हा वगळण्यात येणार नाही ना कोणतीही लाडकी बहीण वगळण्यात येणार नाही। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत, कारण त्यांच्या भावाने दिलेला शब्द पाळलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या 3 भावांनी शब्द दिला होता की आम्ही लाडक्या बहिणींना हप्ता हा देऊ आणि तो हप्ता बंद करणार नाही, तर तो त्यांनी निभावलेला आहे। आणि सोबतच लाडक्या बहिणींना साडीसुद्धा गिफ्ट मिळणार आहे, सोबत घरकुल योजनासुद्धा। त्यामुळे अतिशय आनंदाची बातमी या लाडक्या बहिणींसाठी आहे। तुम्ही म्हणाल आता मला किती मिळतात, बघा ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे त्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळेल। ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत फक्त डिसेंबरपर्यंत हप्ते मिळेल अशा लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार आहेत। समजलं। आता बघूया कोणत्या बँकेत हे जमा होणार आहेत। सर्वात प्रथम जर आपण बघितलं तर SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया अशा शासकीय सोबतच पोस्टाच्या खात्यात पैसे यायला सुरुवात आहे। त्यामुळं आज मी तुम्हाला सांगतोय तुमचं जेही अकाउंट असू द्या कुठल्याही बँकेत, सर्व बँकेत आज पैसे येणार आहेत। सरसकट सर्व बँक, सरसकट सर्व जिल्हे, सरसकट सर्व लाडक्या बहिणी वाटप होणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंद झालेला आहे। बँकेमध्ये तुफान गर्दी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण उद्या सुट्टीच्या असल्या कारणाने आजच लाडक्या बहिणींची आपले पैसे आपल्या बँकेमध्ये आहेत ते ठेवलेले ते काढून घेण्याचा प्रयत्न सर्व लाडक्या बहिणींचा असणार आहे। तुम्हाला जर अजून पैसे आले नसतील तर थोडासा वेळ धरा, आज तुम्हाला दुपारपर्यंत हे जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटला आलेले दिसतील आणि ज्यावेळेस येतील त्यावेळेस प्लीज आपल्याला कमेंट्स करा आणि सांगा की हो पैसे आलेले, आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि मला तुम्ही सांगा की तुम्ही 2 कागदपत्र तयार ठेवले आहेत ना, रेशन कार्डची KYC केली नसेल तर करून घ्या, कारण त्यावरच तुम्हाला आनंदाचा शिधा आणि साडी मिळणार आहे। काही प्रश्न असतील तर नक्की विचारा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।